अजून एक मोठी बातमी येते। भारताने पाकिस्तानला आणखी एक धक्का दिलेला आहे। पाकिस्तानच्या बोटींना भारतात नो एंट्री करण्यात आलाय। भारताकडून पाकिस्तानची पोस्टल सेवा सुद्धा बंद करण्यात आली आहे। सगळ्यात मोठी बातमी की पाकिस्तानच्या बोटी भारतात येणार नाहीत, त्यांना नो एंट्री करण्यात आलेला आहे। भारताकडून पाकिस्तानी पोस्टल सेवा सुद्धा बंद करण्यात आलेली आहे। याआधी पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात अनेक पावले उचललेली आहेत। राजनैतिक संबंध कमी केलेले आहेत। पाकिस्तान विरुद्धच्या उपाययोजनांमध्ये सिंधू पाणी करार निलंबित आणि पाकिस्तानकडून येणाऱ्या विमानांकरता त्यांचं हवाई क्षेत्र बंद करणं सुद्धा समाविष्ट आहे। त्याचाच एक पुढचा भाग म्हणून आता बोटी सुद्धा भारतात नो एंट्री असेल पाकिस्तानच्या बोटींना। प्रत्युत्तर दाखल पाकिस्तानने 1972चा सिमला करार रद्द करणं, भारतीय विमानांकरता त्यांचं हवाई क्षेत्र बंद करणं, वाघा सीमा क्रॉसिंग बंद करणं, व्यापार थांबवणं आणि सिंधू कराराअंतर्गत पाणी वळवण्याचा भारताचा कोणताही प्रयत्न युद्धाचा प्रयत्न म्हणून पाहिला जाईल असा इशारा दिला गेलेला आहे। पाकिस्तानला भारताने आणखी एक दणका दिलाय। पाकिस्तानकडून कोणत्याही मालाची आयात होणार नाहीये। पाकची आर्थिक कोंडी करण्याकरता भारत सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। पाक सोबतचा संपूर्ण आर्थिक व्यवहार भारताने बंद केलेला आहे। पाकिस्तानातून भारतात सिमेंट, ड्रायफ्रुट्स, दगड, सेंद्रिय रसायनं, धातू आणि चामड्याच्या वस्तू येत होत्या, स्टील सुद्धा येत होतं, पण अशा सगळ्या वस्तूंची आयात आता होणार नाही। पाकिस्तानला धक्क्यावर धक्के दिले जात आहेत। आतापर्यंत काय पावलं उचलली आहेत भारताने ते बघूयात। सिंधू पाणी करार रद्द करण्यात आलाय। पाकिस्तानी नागरिकांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे। पाकिस्तानच्या वाघा आणि अटारी सीमा बंद करण्यात आल्या। विमानाला बंदी लावण्यात आली, म्हणजे आपल्या टेरिटरीमध्ये बंदी लावण्यात आली। आता जहाजांना सुद्धा बंदी करण्यात आलेली आहे। पाकिस्तानी कलाकार, नेते, क्रिकेटपटूंच्या सोशल मीडियावर बॅन करण्यात आलेला आहे। पाकिस्तान सोबत व्यापार बंदी, आयात निर्यात बंद करण्यात आलेला आहे। ही सगळ्यात मोठी खरं तर घडामोड आहे। एकावर एक आपण नवनवे धक्के देतोय पाकिस्तानला। एक मोठा निर्णय प्रत्येक दिवशी घेतला जातोय पाकिस्तान विरोधात। हे तुमचे ते दहशतवादी हल्ले आहेत, दहशतवादी कृत्य आहे, दहशतवाद्यांना पाठीशी घालणं आहे, ते यापुढे खपवून घेतलं जाणार नाही आणि पहलगामला जे काही घडलं त्याचा सडेतोड जबाब दिला जाईल असं सुद्धा या कृतीतून सांगितलं जात आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून भारताला युद्धाकरता चिथावणी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आता पाकनं अब्दाली या जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी केली। या क्षेपणास्त्राची मारक क्षमता आहे 450 किलोमीटर इतके। अशा प्रकारे क्षेपणास्त्राची चाचणी करून पाकिस्तान भारताला युद्धाकरता प्रवृत्त करतंय का? अशा प्रकारे क्षेपणास्त्र चाचणी करून पाकिस्तान तणाव आणखी वाढवतंय का, असंच बघायला मिळतं। पाकव्याप्त काश्मीरमधून दहशतवाद्यांचे तळ चालवले जातात। आता पहलगाम हल्ल्यानंतर भारत प्रत्युत्तर देईल या भीतीनं पाकिस्तानची गाळण उडाली आहे आणि यातूनच आता पीओके मध्ये सुरू असलेल्या दहशतवाद्यांचे तळ पाकिस्तानने रिकामे करायला सुरुवात केलेली आहे। काश्मीरमध्ये घुसखोरीच्या प्रतीक्षेत असलेले अनेक लॉन्चपॅड पाकिस्तानने रिकामे करायला घेतले। जम्मू विभागात कठुआमध्ये लागून असलेला शकरगड असेल किंवा नौशेराला लागून असलेल्या समोहनी हा भाग असेल किंवा हिरानगरचा लागून असलेला लॉन्चपॅड, हे सगळे लॉन्चपॅड रिकामे करण्यात येत आहेत। भारताने बालाकोट इथल्या दहशतवादी छावण्यांवर 2019 मध्ये म्हणजे पुलवामा हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक केला होता। त्याचीच आठवण आहे पाकिस्तानला, त्यामुळे पाकिस्तान थोडं घाबरत आहे आणि म्हणून आता लॉन्चपॅड रिकामे करायला सुरुवात झालेली आहे। पहलगाम हत्याकांडानंतर जगभरातील देशांनी व्यक्त केलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांना लॉन्चपॅड रिकामे करा असं सांगण्यात आलंय। पाकिस्तानातील खोलवरच्या तळांवर परता असे सुद्धा निर्देश दिले गेलेले आहेत, म्हणजे लपून बसण्याकरता।